बाजारात भरपूर असे ताजे ताजे मटर आले आहेत आणि मटराचा सीझन म्हटलं की एकदा तरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खुसखुशीत चटपटीत मटार करंजी. आणि आपण ह्यामध्ये मैदा बिलकुल वापरणार नाही. चला बघूया रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी बाजारातून मटार आणले होते. हे मटार सोलून त्याचे दाणे 300 ग्रॅम झालेले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा किसलेला टाकलेला आहे. बटाटा किसून टाकला की काय होतं, आपल्या मटारच्या सारणाला बाइंडिंग चांगलं येतं. आता आपण हे कुकरला 2 शिट्टी मारून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकलंय आणि थोडीशी साखर टाकली. साखर टाकली की आपल्या मटारचा कलर हिरवाच राहतो, बदलत नाही. असं मिक्स केलं. आम्ही आता कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये तळाला खाली पाणी टाकलेलं 1 ग्लासभर आणि त्याच्यामध्ये आपले मटार ठेवलेलं भांडं होतं ते ठेवलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं. पण या मटारच्या मध्ये मी बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये. आता हे 2 शिट्ट्या करून घेते मी. आपल्या तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया. एक पॅन घेतली. पॅनमध्ये मी त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप, हे 5 चमचा धने आणि 1 मोठा चमचा मी भरून सफेद तीळ घेतले. ते चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं, कोरडंच भाजून घ्यायचं. ते आपलं भाजून झालेलं आहे. त्याच पॅनमध्ये मी हे 2 चमचे आपले पोहे खायचे असतात ते जाड पोहे घेतलेले आहेत, तेही भाजून घेते. पोह्याने काय होतं तर आपलं जे सारण आहे ते कोरडं होतं थोडं. आता हे थंड झालेलं आहे. हे मी मिक्सरला काढून घेते. मिक्सरला बारीक करताना एकदम पूड करायची नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचं. हे आपलं मिक्सरला झालेलं आहे, थोडंसं असं जाडसर बघा. तोपर्यंत आपला कुकर पण झाला, तो थंड झालाय. आता हे मी काढून घेते. आपले मटर शिजलेले आहेत. मटरही थंड झाले. आता हे थोडेसे मी मिक्सरला मटर पण काढून घेते. ते पण असे जाडसरच बारीक करून घ्यायचे, पेस्ट करायची नाही मटरची, आपल्याला जाडसर बारीक करायचे. ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी नव्हतं टाकलं. आता आपण सारणाची तयारी करूया. पॅन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकलं. त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे फोडणीला. जिरं तडतडलं, त्याच्यामध्ये मी हिंग टाकला. आलं मिरची लसणाची पेस्ट घेतली. हे चांगलं परतून घ्यायचं. 1/2 चमचा हळद, हे धना जिरा पावडर घेतले. ह्याच्यामध्ये आपण तो मसाला मिक्सरला बारीक केला होता ना, तीळ, त्याचा आहे तो मसाला, तो घेतला आणि त्याच्यामध्ये मटर टाकून घेतलेले आहेत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला टाकला होता, माझा व्हिडिओ तो स्किप झाला. चवीपुरता मीठ टाकलं. ह्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपला बाकीचा मसाला उरला होता पोह्याचा, तो मसाला याच्यामध्ये सगळं टाकून संपूर्ण मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक चिरून. हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं. आपला मसाला बघा असा कोरडा झालेला आहे, ओलसर झालेला नाही, म्हणून थोडे पोहे टाकले की आपला मसाला असा सुका सुका होतो. आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एका बाजूला पीठ मळून घेऊया. हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं 1 वाटीवर. त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घेतलाय बारीक, 1 चमचा बेसन घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ. हा ओवा घेतलेला आहे. ओवा हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा अर्क चांगला लागतो. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे आपलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घेते. तेल अगदी कडकडीत गरम करून टाकायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकलं तरी चालेल. तेल गरम झालेलं आहे, ते मी आता टाकून घेते आणि मिक्स करून घेते पीठ.
आपलं मिक्स करून झालेलं आहे. हे तेल आता आपल्या गव्हाच्या पिठाला कणाकणाला असं चोळून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी चांगली खुसखुशीत होते. आता याच्यामध्ये मी पाणी टाकून पीठ मळून घेते. पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं, कारण आपल्याला हे पीठ घट्ट भिजवायचं आहे. ही करंजी तुम्ही मैद्याची केली तरी चालेल. हे पीठ आपलं चांगलं घट्ट मळून झालेलं आहे. ह्याला वरती थोडंसं तेल लावून ह्याला मी अर्धा तास असंच ठेवून देणार आहे. झाकून ठेवून देते अर्धा तास. अर्धा तास झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये रवा टाकला होता, त्याच्यामुळे पीठ आणखी चांगलं घट्ट झालं आणि रवा पण चांगला फुलला गेला. आता ह्याचे मी गोळे करून घेते. छोटे छोटे गोळे करायचे. हे आता आपण करंज्या करायला घेऊया. मी आता करंजी करून घेते, लाटून घेते. मी एक गोळा घेतला होता तो आता लाटून घेते. जास्त जाडी लाटायचं नाही, जास्त पातळही लाटायचं नाही. याचे मी आता आपण ते मटरचं सारण आहे ते भरून घेऊया. 1 चमचा मटरचं सारण भरून घेते. करंजी आपली चांगली पॅक करून घेते. मी आता करंजी पॅक करून घेते आणि कात्रीच्या साहाय्याने काटून घेते. तुम्ही याला मुरड घातली तरी चालेल. अशा सर्व करंज्या मी आता तयार करून घेते. हे आपल्या करंज्या झालेल्या आहेत. आता मी तळून घेते. तेल एकदम गरम करून घेतलं, नंतर गॅस मीडियम करायचा. ह्या करंज्या मध्यम आचेवर तळून घ्यायच्या. ह्या करंजी आपल्या तळून झालेल्या आहेत. मी आता ह्या काढून घेते. ह्या करंजी जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर नरम पडते. ही हाफ फ्राय करून ठेवली तरी चालते. हाफ फ्राय करायची. ऐन वेळा पाहुणे वगैरे आले तर गरम गरम हिला पटकन अशी तळता येते, पण ही करून ठेवायची नाही, नाहीतर नरम पडते. ही आता आपली करंजी झालेली आहे. ही तुम्हाला दाखवते बघा फोकच्या साहाय्याने मी कशी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. ही तोडून पण बघितलेली आहे. भरपूर सारण भरलेली खुसखुशीत गव्हाची करंजी आपली अशी तयार झाली. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.